आयुष्यवती कुमारी संघमित्रा काळूराम चौधरी यांच्या या उद्योग नगरीत औद्योगिक नगरीत पदार्पण झालेलं आहे। आपण सर्वांनी त्यांच्या बुलंद आवाजातून आपल्या जीवाचा कान करून ऐकण्यासाठी या क्षणी या पंचक्रोशीत आणि या स्थळी यायचं आहे। भारताचा सगळ्यात क्रांतिकारी पक्ष, गोरगरिबांचा पक्ष, ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांचा पक्ष, जे अस्वस्थ आहेत, जे असहाय्य आहेत, जे मजबूर आहेत, जे हेल्पलेस आहेत, त्यांचा आवाज म्हणजे बहुजन समाज पक्ष। बहुजन समाज पक्ष आपण काळूराम चौधरी साहेब यांना ऐकण्यासाठी आज ही कोपरा बैठक आहे। त्यांचा मोठा कार्यक्रम आपल्या पंचक्रोशीत होणार आहे। तर त्याची रूपरेषा आपले उमेदवार धम्मदीपजी लगाडे, कुलदीपजी लगाडे हे सांगतील। धन्यवाद आणि जय भीम। सर्वप्रथम सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या भेटीसाठी आज महाराष्ट्रातील लोक बारामतीचा ठाण्यावाग काळूरामजी चौधरी साहेब ते आज आपल्या मध्ये उपस्थित झालेले आहे आणि आपले काही नगरसेविका तेही उपस्थित झालेले आहे। आणि एवढं सांगतो मला मी येईन का, मी काय जास्त नाही बोलणार। मी त्या दिवशी सभा आहे त्या दिवशी जास्त माझे मुद्दे मांडणार आहे मी। आज फक्त साहेबांना आपल्याला ऐकायचं आहे। मी तुम्हाला एवढंच सांगतो की येणाऱ्या 15 तारखेला हत्ती समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा। का विजय करायचंय मला हे तुम्हाला सांगतो। तुम्हाला माहिती आहे हे सारेचा मुद्दा खूप आपल्या इथं गाजतोय आणि हे लोक आपल्याला 280 स्क्वेअर फुटाची घरं देणार आहेत। आपली एवढी मोठी मोठी घरं बांधणार आहे आणि ह्याच्यामध्ये सर्व बिल्डर लोकांची लॉबी आहे ती आपल्याला निवडून काढायची आहे आणि हत्ती समोरील बटन दाबायचं। तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला 600 स्क्वेअर फुटाची घरं देणार आहे। किती? 600 स्क्वेअर फुटाची घरं देणार आहे। जर तुम्ही मला निवडून दिलं तर करू शकतोय आणि हे होऊ शकतंय। हे आपल्याला करून दाखवलंय। तुम्ही करून दाखवलंय काळूराम चौधरी साहेबांनी। ते बी कुठं? बारामतीमध्ये महाराष्ट्राचं राजकारण चालतं ना तिथं करून दाखवलंय काळूराम चौधरी साहेबांना। त्याच्यामुळे त्यांना मानलं जातं की महाराष्ट्राची तोफ आणि बारामतीचा ठाण्यावाग। एवढं बोलतो थांबतो। जय भीम जय भारत। यानंतर आपल्या राजकारणाचा प्रवास प्रतिकूल परिस्थितीत जिथं काहीच नाही हडकाव बीजारोपण करून आज एक पक्षाचं चांगलं रसाळ वृक्ष निर्माण करणारा हा तुमच्या आमच्याचा आज वर्तमानाचा क्रांतिकारक आणि जी क्रांती त्यांच्या मुलींनी केलेली आहे ती संघमित्रा आपल्या भेटीला 11 तारखेला येणार आहे अगदी सभा घेण्यासाठी। आज काही अपरिहार्य कारणामुळे आपल्याला सभा त्यांचा वेळ मिळाला नाही, पण ते म्हणाले की आम्ही तुम्हाला भेटून जातो आणि ही आपली जी कोपरा सभा आहे ती काळूराम चौधरी आपलं मनोगत, त्यांच्या कार्याचे संघर्ष आणि त्या संघर्षातून आलेलं यश या संदर्भात ते आपल्याला उद्धृत करतील। आयुष्यमान काळूरामजी चौधरी। आता काय बोलणार नाही मी जास्त। मी तुमच्या समोर करून दाखवलं। येणाऱ्या 11 तारखेला धम्मदीप लगाडे, कुलदीप लगाडे आणि उमेदवार जे आहेत ते बहुजन समाज पार्टी यांच्या प्रचारार्थ या प्रभागात जाहीर सभा होणार आहे। मी या प्रभाग क्रमांक 8 मधील
नागरिकांना त्या 11 तारखेला सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या सभेला आपण उपस्थित राहा. बारामतीवरून जो मलिदेवाला बाबा येऊन तुम्हाला स्वप्न दाखवतो या सगळ्या मलिदेवाल्यांचा पर्दाफाश करायसाठी ती बारामतीवरून इथे आलं आणि ते तुम्हाला 11 तारखेला मी सविस्तर सांगेन. माझ्या पोरीला निवडून देणारा वडार समाज आहे, त्याच्यामुळे वडार समाजाला मी तुम्ही निरोप देत आहे. काळूराम चौधरी आणि काळूराम चौधरीच्या मुलीला बाबासाहेबांच्या हत्तीला पवाराच्या छताडावर नाचवणारा वडार समाज आणि ओबीसी समाज आणि बौद्ध समाज या प्रभागातल्या बालाजीनगर मधील नागरिकांनी येणाऱ्या 11 तारखेला सायंकाळी 6 वाजता त्याची अलॉटमेंट पक्षाच्या वतीने स्थळ आणि ते सगळं जाहीर होईल. मी 11 तारखेला येतोय. 11 तारखेला शतक तरी होईल आपलं बेटिंग करत होणार. धन्यवाद. जय भीम, जय भारत.